कधी तो काळ येईल आणि आपल्याला बांधून नेईल सांगता येत नाही। हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं। सरत सेवटी बा काय बांधून नेईल, सरत सेवटी बा काय बांधून नेईल, सरत सेवटी बा काय बांधून नेईल, सरत सेवटी बा, सरत सेवटी बा काय बांधून नेईल, सरत सेवटी बा। तुमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल। बोलो बोली तो देखा पिंजरा महाद्वारी, बोलो बोली तो देखा पिंजरा महाद्वारी, बोलो बोली तो देखा पिंजरा महाद्वारी, बोली तो देखा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंजरा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंजरा महाद्वारी। वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे वर्तमान खोटे। पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा। दांगड भिंगा ग, दांगड भिंगा ग, दांगड भिंगा ग, दांगड भिंगा ग, गागर पिंगा ग, गागर पिंगा ग, गागर पिंगा ग, नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू पिंगा ग, नको नको घालू पिंगा ग, नको 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 घालू पिंगा ग। पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा। बाई पुण्याची रानात मला बाई दिसती पांढर, त्या बाई पुण्याची रानात मला बाई दिसती पांढर, या बाई दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, मामाची मेंढर बाळू मामाची मेंढर, पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर। बाळू मामाच्या नाही बापांनो, जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे, अंगामध्ये ताकद आहे, तोपर्यंत भक्ती जाणून घ्या, संत जाणून घ्या, संतांचे उपदेश आचरणामध्ये आणा। त्या लोकांना नाही संतांचं महात्म्य कळालं, परंतु निदान ते संत काय होते ते आज आपल्याला कळते, आपल्याला समजते। मामांनी आपल्यासाठी काय केलं हे आज आपल्याला कळतंय। मामांचे गुरु मुळे महाराज नेहमी मामांना सांगायचे, अरे कधीतरी या मुखाने रामकृष्ण हरी म्हणत जा। ज्या मुखामध्ये कधी देवाचं नाव येत नाही, अरे त्याला तोंड म्हणायचंच कसं? नामाविना मुख सर्पाचे ते बीळ। आणि म्हणून लक्षात घ्या, एवढं संतांनी आपल्याला सांगितलं, मी तुम्हाला म्हणेल की जर संतच नसते तर आपल्याला देव कळाला असता का? नसता। ह्या सामान्य जीवाला बोटाशी धरून ज्यांनी देव दाखवला ते संत आहेत, नवे हा सामान्य महिमा संताचा। दुसऱ्या चरणामध्ये नामदेव रायांचं वर्णन आलेलं आहे। तर नामदेवरायांची कथा सगळ्यांना माहिती आहे, थोडक्यात तुम्हाला सांगते। आता या ठिकाणी चरणामध्ये उल्लेख आलाय, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी। नामदेव महाराजांचे वडील म्हणजे दामाजी पंत मंगळवेढा सभेचे सुभेदार होते। रोज मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन जायचे, बाकी कुठलं काम पाहिजे नाही, पण एके दिवशी सभेचं काहीतरी महत्वाचं काम आलं, म्हणून दामाजी पंतांनी आपल्या पत्नीला सौ गोनाईला सांगितलं की आपल्या नामदेव रायाला सकाळी नैवेद्याचं ताट घेऊन मंदिरामध्ये पाठव। गोनाई मातेने नामदेवांना सकाळी लवकर उठवलं, नैवेद्याचं ताट तयार केलं, नामदेव रायाच्या हातामध्ये दिलं, सांगितलं जा देवाला नैवेद्य दाखवून ये। नामदेव महाराज त्यावेळेस फक्त 5 वर्षाचे लहान होते।
नैवेद्याचं ताट घेऊन नामदेव महाराज मंदिरामध्ये गेले आणि गेल्यानंतर देवाला म्हणायला लागले, देवा लवकर जेवा, मला पण भूक लागलेली, घरी जाऊन मला पण जेवण करायचंय. पण देव काही जेवत नाही हे नामदेवांना माहित नव्हतं. बराच वेळ झाला नामदेवांनी विनंती केली, देवा लवकर जेवा, पण देव काय जेवत नाही, देव काय जेवत नाही. आता मात्र नामदेव महाराज म्हणले, रोज तू माझ्या वडिलांच्या हातचं जेवण करतो, माझ्याच हातचं जेवण का जेवत नाही. हट्ट धरला पण देव काय जेवत नाही. आता मात्र नामदेवांना इतका राग आला, नामदेव महाराज खडसावले आणि म्हटले, जर तू जेवला नाही तर इथंच तुझ्या समोर डोकं आपटून मी जीव दे. एवढी निष्ठा पाहून मात्र पांडुरंग त्या ठिकाणी लगेच प्रगट झाले. नामदेवांना जवळ घेतलं, कुरवाळलं, सांगितलं, हे बघ मी हालत नाही, बोलत नाही, चालत नाही, खात नाही, जेवत नाही, असा माझा पुंडलिका बरोबर करार झालेला आहे. पण तुझी भक्ती पाहून मी जेवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे कोणाला सांगायचं नाही, हे फक्त आपल्या दोघांमध्येच ठेवायचं बरं का. नामदेव महाराज म्हटले ठीक आहे, नाही सांगत. आणि देव जेवले. हो, देव जेवल्यानंतर ते रिकामं ताट घेऊन नामदेव राय घरी आले आणि आईला म्हणू लागली, आई मला भूक लागली, जेवायला वाढ. आईने ते रिकामं ताट बघितलं आणि आई म्हटलं, अरे ते ताटातला नैवेद्य काय झाला. नामदेवांनी सांगितलं, तो देवाने खाल्ला. असं म्हटल्यानंतर गोणाई माता म्हटलं, अरे स्वतः नैवेद्य खाल्ला आणि देवावरती आळ घालतो, अरे मी तुला जेवायला वाढणार नाही. असं म्हटल्यानंतर नामदेवराय रडू लागले. थोड्या वेळात दामाजी पंत त्या ठिकाणी आले, नामदेवांची समजूत घातली आणि म्हटलं, अरे खरंच देव जेवतो ना, मग आमच्या समोर जेव घाल. नामदेवराय म्हटलं, आता पुन्हा पुन्हा जेवल्यावर देवाचं अपचन होईल ना. मग दामाजी पंत म्हटले, ठीक आहे, जेवल्यानंतर दूध प्यायला काय हरकत आहे का. ठीक आहे म्हटले. मग दुधाचा तो प्याला घेतला. मंदिरामध्ये गेल्यानंतर नामदेवांनी भगवंताची प्रार्थना केली, पांडुरंगाची प्रार्थना केली. दूध पियो, दूध पियो मेरे गोविंद लाला, नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला. दूध पियो, दूध पियो, दूध पियो मेरे गोविंद लाला, नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला. प्रार्थना करू लागले आणि तो दुधाचा प्याला तोंडाशी धरल्याबरोबर त्या प्याल्यामध्ये दुधाचा एक थेंब सुद्धा शिल्लक राहिला नव्हता. आणि तेव्हा नामदेवांच्या आई वडिलांना कळालं नामदेवांचं महत्व. जिथं स्वतःच्या आई वडिलांना आपली मुलं कळत नाही, तिथं समाजाला देव कसा कळायचा, समाजाला संत कसे कळायचे, हे खूप अवघड आहे संतांना ओळखणं. नव्हे हा सामान्य महिमा संताचा. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी स्वप्नामध्ये दृष्टांत झाला नामदेवांच्या. पांडुरंग परमात्म्याने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, नामदेव स्वप्ना माझी केले जागे, सवे पांडुरंगे येऊनिया करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये. स्वप्नामध्ये दृष्टांत झाल्यानंतर नामदेवांना सांगितलं, कवित्व करा, जगाचा उद्धार करा, अवतार घ्या. आणि तोच नामदेवांचा अवतार म्हणजे तुकोबारायांचा. तुकोबारायांचा अवतार घेतल्यानंतर जगाच्या उद्धारासाठी तुकोबारायांनी मातृभाषेमध्ये गाथा लिहिली. जगाचा उद्धार व्हायला लागलं, समाज सुधारायला लागला. पण हे काही पंडितांना पाहवलं नाही, बघवलं नाही. त्यांनी काय केलं, तुकोबारायांच्या गाथा वह्या सगळं पाण्यामध्ये बुडवून टाकलं. तुकोबारायांना दुःख झालं आणि तुकोबारायांनी 13 दिवसाचं उपोषण केलं. 13 दिवस त्या ठिकाणी बसून राहिले. अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. आणि 13 दिवसांनी मात्र त्या गाथा वह्या आहे तशा बाहेर आल्या. कशा पद्धतीने, महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती, ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा संगाती, ज्ञानोबा माझा चालविल जड भ्रांती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती, ज्ञानोबा माझा चालविल जड भ्रांती, हरली चांग याची भ्रांती.
मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांची अन्यता करतो शक्ती, मैसी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती, चालविली भिंती बैसोनिया. आणि मग ज्ञानोबारायांचं महत्व कळालं. बघा, चमत्कार केल्याशिवाय लोक नमस्कार घालत नाही, संतांना सुद्धा माहीत होतं. म्हणूनच लक्षात घ्या, चमत्कार करायचे म्हणून त्यांनी केले नाही, तशी वेळ आली म्हणून चमत्कार करावे लागले आणि ते समाजासाठी कल्याणकारी होते म्हणून करावे लागले. म्हणून त्या काळी त्या लोकांना संतांचं महत्व कळालं का? नाही नाही, त्या काळी नाही कळालं. निदान आता तरी आपल्याला कळालंय ना. मग त्या संत महात्म्यांनी सांगितलेले जे उपदेश आहेत ते आपण आचरणामध्ये आणले पाहिजेत की नाही? आणले पाहिजेत की नाही? आणि किती दिवसाचं हे आयुष्य असतं लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी आहात, चांगल्या गोष्टीला कधीच वेळ लावायची नाही, करावी तातडी परमार्थी. तुम्ही या ठिकाणी आला ना मामांच्या दरबारामध्ये, मामांना तुम्ही काही मागू नका, न मागताच तो सगळं काही देतो. फक्त अंतकरणामध्ये तेवढा भाव, तेवढी भक्ती असली पाहिजे. सगळं काही ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. थोड्या वेळेमध्ये संतांचं महात्म्य समजून घ्यायला शिका, संतांचे उपदेश आचरणामध्ये आणा. लक्षात घ्या, कारण माणसाचे आयुष्य किती अल्प आयुष्य मानव देय, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडार रक्षाय, काय भजना सिरले ते पाहेना. लक्षात घ्या, माणसाचं आयुष्य फार कमी आहे.